हॅलो गाईज, वेलकम टू अनदर डे. आणि आता दुसरा दिवस आहे. मी चाललो आहे ग्राउंडवरती. आज जरा लवकर चाललो आहे, काल उशीर झाला होता. माझ्यासोबत आलं आर्यन. गाईज आता एक राऊंड मारायचं झालं आहे माझं फक्त वॉर्मअप. आणि आज मी फक्त थोडंच करायला लागलो आहे. तर आता थोडे पुशअप्स करूत आणि नंतर पुलअप करूत. पुशअप्स ट्राय करायला लागलो आहे. मला माहीत नाही माझी मॅक्झिमम किती जातील. तर मला वाटतं 20पर्यंत जातील. 2पर्यंत येईल. ट्वेंटी 25 निघलेत. मी अजून 5 काढू शकतो होतो. म्हणजे 30च आहे माझं मॅक्झिमम पी आर. म्हणजे पुशअप्समध्ये माझा पी आर 30च्या आसपास आहे. तर मला ते 50पर्यंत न्यायचं आहे. आणि आता टाईम आहे पुलअपचा. तर इथं आहे पुलअपचं बार, तिथं करूत. मला वाटतं आहे कमीत कमी 8 ते 10 गेले पाहिजेत. आणि तितकंच त्या पुढे जाऊ शकत नाही मी. पुलअप्स युजली हार्ड असतात. बघू ट्राय करून. The whistle blows, the game begins. Feel the fire beneath my skin. Chasing dreams, we're built to win. With every heartbeat we dive in. Game on, lights ignite the sky. Push the limits, we're born to fly. Every step, every try, we rise up, we touch the high. 12 रेप्स निघले त्यामध्ये पण. तर आता गाईज चाललो घरी. म्हणजे मी एक राऊंड मारला, 25 पुशअप्स आणि 12 पुलअप्स. तर मला पुलअप्स न्यायचे 20पर्यंत, पुशअप्स न्यायचे 50पर्यंत. आणि राऊंड मला 4 ते 5 नॉनस्टॉप मारायचे. म्हणजे सध्या मी खूप वीक आहे, पण मला हे सगळं कंप्लीट करायचं आहे. 2 महिन्यामध्ये कंप्लीट होईल माझ्या हिशोबाने. आणि कॅलरीजवर मला लक्ष द्यायचं आहे. बघूत आता हळूहळू. मी सध्या स्ट्रॉंग बनवतो, म्हणजे जिमला जेव्हा मी जाईन तेव्हा मला वीक वाटणार नाही आणि प्रोग्रेस फास्ट होईल. मी विचार करायलो आहे की एक सिरीज सुरू करावं, जिचं नाव असणार लाईफ अनस्क्रिप्टेड. आणि ती मी इंस्टावरती आणि यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ बनवून अपलोड करणार. कारण की मला लाईफचे जे पण ॲस्पेक्ट्स आहेत, जसं की वेल्थ, हेल्थ आणि माइंडफुलनेस, या 3 गोष्टीवर काम करायचं आहे. तर ती सिरीज एक सुरू करायची मला. तर चॅलेंज ही आहे की मला जिम जॉईन करायची आणि कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट करायची स्टॉक मार्केटमध्ये, बिझनेसमध्ये ग्रोथ करायची, कंटेंट क्रिएशनवर फोकस करायचं आहे आणि बँकिंग एक्झामची तयारी करायची. तर असे 4-5 काही गोल्स आहेत. कारण की मी ऐकलं होतं की जास्त गोल्स असणं डिस्ट्रॅक्शन असतं. म्हणून मी जर जास्त गोल्स ठेवले तर डिस्ट्रॅक्शन होईल. म्हणून यूट्यूबवरती फक्त वीकमध्ये एकच व्हिडिओ बनवणार मी. सध्या थोडं काम होतं म्हणून मागच्या वीकमध्ये मी व्हिडिओ नाही बनवला आणि इनकन्सिस्टंट राहायला लागलो मी. पण आता नाही राहायचं, आता प्रॉपर बघायचं आहे. आणि टार्गेट माझ्याकडं आहेत सध्या 50 बर्ड्स. तर आपल्याला बर्ड्स ॲटलिस्ट 150पर्यंत न्यायचे तर जुलैपर्यंत. तर हार्ड टार्गेट आहे, ते पण कंप्लीट करूत आपण. आणि मग त्यांचं एग्सचं प्रोडक्शन वाढन आणि पुन्हा पिल्ल्यांचं प्रोडक्शन वाढन. यूट्यूबवरती मला कमीत कमी 300 सबस्क्रायबर हिट्स करायचे आहेत. 60 डेज मला एक रूल फॉलो करायचा आहे, तो म्हणजे नो शुगर अँड नो ऑइल. म्हणजे मला शुगर आणि ऑइल कम्प्लिटली बंद करून टाकायचं आहे. ऑइल आपण कम्प्लिटली तर नाही बंद करू शकत, पण जितकं होईल तितकं ऑइली सबस्टन्स आहेत त्यांची कंझ्युम कमी करायचे. आणि शुगर मी कम्प्लिटली बंद करू शकतो.
आणि रोज कॅलरीज काउंट करायच्यात. कॅलरीज सरप्लसमध्ये राहायचे हमेशा. तुम्हाला सांगतो मी नंतर हळूहळू की कॅलरीज सरप्लस काय आहे आणि कॅलरी डेफिसिट काय आहे आणि मेंटेनन्स कॅलरी. आणि मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की मोबाईल खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे माझं कंटेंट क्रिएशनमध्ये. म्हणून मी मोबाईल चेंज करायलो आहे. म्हणजे मी असा मोबाईल वापरणार आहे ज्यामध्ये काहीच फीचर नाहीत, फक्त मी थोडे का बहुत फीचर यूज करू शकतो ते असं मोबाईल वापरणार आहे. आणि जो माझं हे डिव्हाइस आहे ते मी फक्त कंटेंट क्रिएशनसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी यूज करणार. कारण की ह्यानी मला एक क्विक डोपामिन भेटणार नाही आणि मी माझ्या कामावरती जास्त लक्ष देणार. कारण की स्क्रीन टाईम खूप जास्त वाढायला लागला आहे.